नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मुंबईला गेल्यानंतर आता पृथ्वी आणि आरती यांची जवळीक कशी वाढते आणि आता ह्या जवळीकमधून नक्की कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता पृथ्वी आणि आरती यांची प्रेमाची भावना निर्माण होऊन एकमेकांच्या विषयी आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली यांनी दिलेली असते आणि यामध्ये आता हा विद्याधर आहे तर तो खोडा घालून या दोघांच्या नात्यामध्ये आणखीन एक आता कोणता ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा मित्रांनो, आरती आणि पृथ्वी हे कधी न आता जमणाऱ्या ह्या दोघांचं कशी जोडी जमते आणि दोघं मात्र एकमेकांमध्ये कसे मग्न होतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो, हे बघा, पृथ्वी आणि आरती आता तिकडे मुंबईला जायला निघालेली आहेत। त्या अगोदर आनंदीला मात्र त्याने आई म्हणून स्वीकारून तिला मिठी मारलेली असते। याचा आरतीला फारच आनंद होतो, त्यामुळे तिच्या मनामध्ये आता पृथ्वीविषयी आणखीनच एक वेगळी भावना निर्माण होते। पृथ्वी खरंच खूप चांगला आहे, आपल्या आनंदी ताईला त्याने इतक्या मोठ्या मनाने स्वीकारलं आणि तिला खूपच छान वाटत असतं। तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात। म्हणून आता जेव्हा ते जायला निघतात त्याच वेळेस आता आरती आपला सगळं काही युगो बाजूला ठेवते आणि पृथ्वीबरोबर खूप छान वागत असते, कारण पृथ्वीने एकतर तिला स्कूटी गिफ्ट केलेली असते तिला वेळेवर येण्यासाठी आणि आता मात्र पृथ्वी आपल्याबद्दल इतका छान विचार करतो, आपल्या ताईची इतकी काळजी घेतो। खरंच मग आता तिच्या मनामध्ये पृथ्वीविषयी एक आता वेगळीच भावना निर्माण व्हायला आता जागा निर्माण होते। त्यानंतर मात्र आता जेव्हा दोघेही जायला निघतात तेव्हा पृथ्वी आरतीची खूप काळजी घेतो। आरतीला म्हणतो की आरती, सगळं काही व्यवस्थित घेतलं ना, तुला काय काय हवं काय नको, आणि हे बघ, जरीही काही लागलं तरीसुद्धा न लाजता आणि न काही करता तुम्हाला सगळं काही सांगायचं। तेव्हा मात्र आरती म्हणते की ठीक आहे। आरती आता पृथ्वीकडे अगदी मोठ्या मनानेच पाहते। पृथ्वी तिला विचारतं की काय झालं, तू माझ्याकडे अशी सारखी सारखी काय बघते, काय झालं? तेव्हा आरती म्हणते की खरंच आज तू ताईच्या बाबतीत किती छान निर्णय घेतला, ताईला घट्ट मिठी मारला आणि हेच मला डिझर्व होतं। तेव्हा पृथ्वी म्हणतो की आनंदी आहेस तशी गुणाची, खरंच तिच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि खरंच आनंदीला मी माझ्या सर्वात जास्त विश्वास तिच्यावर आहे आणि खरंच मी तिला मनापासून मानतो। तेव्हा आरतीला आणखीनच आनंद होतो। त्यानंतर आता ट्रॅव्हल्समध्ये दोघंही जात असतात। अचानक मात्र आरतीला आता ही इतक्या आनंदाच्या भरात ती सारखी पृथ्वीकडे बघते आणि आता हे सगळं काही आज वातावरण इकडचं तिकडलं बघून तिला मात्र झोप येत असते। ती डुलक्या घेत असते आणि तिचा चोल मात्र आता पृथ्वीच्या अंगावर जात असतो। आता पृथ्वीच्या अंगावर जात असताना ती घाबरते आणि परत मात्र आता ती उठून स्वतःला सावरते, परत ती झोप मोडण्याचा प्रयत्न करते, परंतु आता मात्र आरतीची झोप काही थांबतच नसते। तिला फारच झोप लागलेली असते, काय करावं तेच काही तिला कळत नसतं। ऐन वेळेस मात्र ती जेव्हा डुलक्या घेत असते आणि डुलक्या घेत असताना मात्र तिचा तोल आता पृथ्वीच्या अंगावर जात असतो। पृथ्वी आता हे सगळं काही बघतो आणि तो स्वतः मात्र आता आरती झोपी गेलेली आहे, म्हणून तिच्या खांद्यावर आता जे काही आता तिचं डोकं आहे तर ते आपल्या स्वतःच्या खांद्यावर ठेवतो आणि तिला झोपी लावतो। त्यानंतर आता ती मस्त झोपलेली असते। पृथ्वी सारखा तिच्याकडे बघत असतो। तिचा जो निरागस चेहरा बघून तो स्वतःला सावरतो आणि परत नकळत न बघितल्यासारखं करत असतो, पण त्याची नजर काही तिच्यावरून हटतच नसते। त्यानंतर आता असं होतं की अचानक गार वारा येत असतो, गार वाऱ्याची झुळूक येत असते आणि आता ह्या आरतीला फारच थंडी वाजत असते। तर पृथ्वी स्वतःचं जॅकेट काढतो आणि आरतीला घालण्यासाठी तो तिच्या अंगावर टाकतो। तेव्हा मात्र आता आरतीला जाग येते आणि आरती मात्र बघते तर काय, आता पृथ्वी मस्त अगदी आपल्याकडेच बघत आहे आणि ते जॅकेट वगैरे त्याने आपल्या अंगावर टाकून आपलं डोकं त्याच्या खांद्यावर आहे हे बघून आता आरतीला खूपच आनंद वाटतो। ती खूप खुश होते आणि आता ती विचार करत असते मनामध्ये, तिची आता झोप झालेली असते, तिला थोडंसं फ्रेश वाटत असतं, म्हणून ती मनात विचार करते की खरंच पृथ्वी दिसता तितका खडूस नाही, कारण तो आपल्याला दाखवतो परंतु आतमधून तो तर एकदम साखरेसारखा गोड आहे, एकदम आपल्या मालक साहेबांसारखा। म्हणून पृथ्वी माझ्यावर इतका चिडतो वगैरे, परंतु खरंच माझी त्याने किती काळजी घेतली हे मात्र आता ह्या मुंबईच्या ट्रिपमध्येच आता मला दिसून आले। म्हणून त्या दोघांची मैत्री मात्र आता इतकी घट्ट म्हणजे झालेली आहे
कारण आरतीच्या मनामध्ये आता पृथ्वी कितीही रागवला तरीसुद्धा एक अशी आता जाणीव झालेली असते, कारण पृथ्वी चांगला आहे. पृथ्वी आता खरंच आपल्याला रागवतो परंतु आपली काळजी घेतो, आपल्यासाठी तो इतकं सर्व काही करतो, म्हणून आरती आता एकदम खुश असते. त्यानंतर दोघांची अशीच मैत्री आता वाढत जाते, कारण ह्या मुंबईला ते दोघं एकत्र ट्रिपमध्ये आलेले आहेत. आणि आता मात्र ते आरतीने जे काही डिझाईन्स वगैरे आहेत ते सगळं काही मात्र पृथ्वीला फारच आवडतात. आणि आता जे काही क्लायंटशी मीटिंग आता तेथे आल्यानंतर सुरू होते आणि क्लायंटशी झालेली मीटिंगमध्ये मात्र आता क्लायंट कसे हँडल करायचे हे आरतीला एकदम परफेक्ट जमत असतं, कारण पृथ्वीला इतकं जमत नाही तर ते मात्र आता आरतीने करून दाखवलेलं असतं. आरतीसुद्धा आनंदीसारखी खूप टॅलेंट आहे, दिसायला साधी परंतु आता तिच्यामध्ये इतके काही गुण दडलेले आहेत, म्हणून आता पृथ्वी तिच्याकडे आता बघतच असतो. मीटिंगमध्ये आरती असं काहीतरी इंग्लिशमध्ये भाषण करते आणि आरतीच्या इंग्लिश भाषणामुळे आता पृथ्वी तिच्याकडे सारखा बघतच असतो. त्याला तर आरती तर फारच आवडायला सुरुवात होते, कारण तो आता आरतीला साधं सुद्धा समजत असतो परंतु त्या आरतीमध्ये अशी काहीतरी परफेक्ट कला भरलेली असते की जेणेकरून मात्र आता पृथ्वी तिच्याकडे आता अट्रॅक्ट होतो. आणि पृथ्वी मनात विचार करतो की ही सुद्धा आनंदीसारखीच आहे, हिला इतकी इंग्लिश कसे जमत असेल, कारण आपण विचारसुद्धा केला नसेल स्वप्नात की हिला इतक्या छान डिझाईन्स, इतके छान आता सुंदर इंग्लिश वगैरे सगळं काही इतकं पडपड कसं बोलत असेल ही. म्हणून तो आरतीला खरंच आता क्लायंट इतके खुश होतात, आरतीचं भरभरून कौतुक करतात. त्यामुळे आता पृथ्वी तर इतका खुश झालेला असतो, कारण त्याची ही डील फायनल झालेली असते. म्हणून मात्र आता सगळेजण इतके दोघंही खुश होतात. आरती आता बघतच असते, ती म्हणते की काय पृथ्वी कसं वाटलं माझं प्रेझेंटेशन. तेव्हा पृथ्वी म्हणतो की अगं काय बोलतेस आरती, मला वाटलं नव्हतं की तू इतकी टॅलेंट असशील म्हणून, आणि तू तर क्लायंट इतक्या सहजपणे खुश केलेत आणि इतक्या सहजपणे आता ही डील तू मला मिळवून दिली, म्हणून तिला फारच आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे युगंधर आणि आनंदी हे पुण्याला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत, परंतु आता शिल्पाला मात्र जळफाट होत असतो, कारण आनंदी युगंधरसोबत आता पुरस्कार सोहळ्यात जायला निघलेले असते. परंतु आता ही आनंदीला मात्र आणखीनच आता त्रास देण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. परंतु तेथे गेल्यानंतर आता युगंधर आनंदीला सगळ्यांच्या समोर आपल्या बायकोचा मान देतो, कारण सगळ्यांच्या समोर आता ती आपली बायको आहे हे अभिमानाने जेव्हा तो सगळ्यांना सांगतो तेव्हा मात्र आता शिल्पाताई जेव्हा टी व्हीवर हे सर्व काही पाहते तर तिचा फारच जळफाट होत असतो. आणि आनंदीने सुद्धा युगंधरचं इतक्या छान शब्दामध्ये कौतुक केलेलं असतं. ते बघून आता सगळेजण आता जे काही आलेले हे इव्हेंटमध्ये जे काही आता हे पाहुणे आहेत ते सगळेजण इतके खुश झालेले असतात. आणि आता मात्र आनंदीने असं काहीतरी खास या इव्हेंटमध्ये करून दाखवलेलं असतं जेणेकरून आता आनंदीची वाहवाह होत असते. त्यामुळे युगंधर आणखीनच खुश झालेला असतो आणि मीडियावाले आता या दोघांचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतात. त्यानंतर मात्र आता आनंदी ही मात्र मिस आनंदी युगंधर निंबाळकर असं मात्र स्वतःला मानत असते आणि स्वतःची ओळख ती आता त्याच पद्धतीने सांगत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण आता हे युगंधरला हा प्रश्न विचारत असतात की तुम्ही मात्र तुमच्या मुलीच्या मुलीशी लग्न केलं, असे करताना मात्र तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही का, म्हणून एक रिपोर्टर असं युगंधरला विचारतो. तेव्हा आता ह्या युगंधरला तर फार मोठा धक्काच बसतो, परंतु त्याच वेळेस आता आनंदी मात्र छान उत्तर देते, ती गडबडत नाही. ती मात्र आता म्हणते की आनंदी मात्र इतकं छान उत्तर देत आहे की माझं आयुष्य बर्बाद होत होतं आणि ज्या माणसाने आता हे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं, ह्या आयुष्याला एक नवीन जन्म दिला. मग आता युगंधर नवऱ्यापेक्षा तिच्यासाठी एक देव माणूस आहे, ज्या माणसाने माझं आयुष्य सावरलं आणि इतक्या सावरलेल्या आयुष्यातून त्याने माझा स्वीकार केला. आणि आता एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सांगायची आहे, मी अंध असूनसुद्धा त्या माणसाने माझा स्वीकार केला. हे जेव्हा मात्र आता आनंदी बोलून जाते तेव्हा आता सगळे रिपोर्टर मात्र युगंधरचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात. तेव्हा आता आमच्या नात्यामध्ये वयापेक्षा आमच्या नात्यामध्ये मान सन्मान खूप महत्त्वाचा आहे. वयाचं आम्हाला काही घेणं देणे नाही, परंतु मनाच्या भावना आमच्यासाठी खूप मस्त आहे असं मात्र आनंदी अभिमानाने सांगते. तेव्हा मात्र आता रिपोर्टर तर डायरेक्ट गप्प बसतो, त्याला तर नक्की पुढे काय प्रश्न विचारावा हेच काही कळत नसतं. आणि जेव्हा मात्र आता ही न्यूज आहे तर ती ॲड मात्र पेपरमध्ये छापून येते
आणि पेपरमध्ये छापून आलेली ही न्यूज आता जेव्हा शिल्पा पाहते तर शिल्पाचा फारच जळफाट होतो, कारण ही आनंदी असे काहीतरी जादू तिने केलेली आहे की माझ्यापासून आता या घरातील प्रत्येक व्यक्तीला तिने हिसकावून घेतलेला आहे आणि आपलंसं बनवलेलं आहे. नक्की मी आता काय करू? आता काहीतरी करून मला ह्या आनंदीला म्हणजे तिची लायकी दाखवून द्यावीच लागेल. तिला फक्त घरी येऊन दे, मी तिला तिची लायकी दाखवते. कारण आज युगंधरने याची बायको म्हणून सगळीकडे मिरवलं ना, निंबाळकर घराण्याची आता बेइज्जत त्याने केलेली आहे. परंतु आता निंबाळकर घराण्याची बेइज्जत होण्यापेक्षा आता सगळेजण आता युगंधरचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. कारण एका अंध मुलीचं आयुष्य त्याने साकारलं. अंध मुलीला मात्र त्याने आपली बायको म्हणून तिच्या आयुष्याला एक नवीन जन्म दिला. म्हणून सगळेजण मात्र आता युगंधरचं तोंड भरून कौतुक करत आहे. आणि आता जो काही पुरस्कार युगंधरला भेटलेला आहे तर त्याचा मानकरी मात्र युगंधर आपल्या आनंदीला देतो. त्यानंतर मात्र आता इकडे पृथ्वी आणि आरती हे दोघंही परत घरी यायला निघतात. तेव्हा आता आरती म्हणते की पृथ्वी, खरंच माझं तुला म्हणजे जे काही आहे ते सगळं आवडले ना? पृथ्वी म्हणतो की अगं आरती, तुझ्यामध्ये असं नाही म्हणण्यासारखं काहीच नाही, तर खरंच मला तर फारच आवडलं आणि तू सुद्धा मला फारच आवडली. कारण आता पृथ्वीच्या मनात आरतीविषयी एक प्रेमाचीच भावना निर्माण होते. तो आरतीला आपलं काहीतरी एक वेगळंच मनामध्ये त्याने जागा दिलेली असते. म्हणून आरती आणि पृथ्वी या दोघांची जवळीक वाढून आता त्यांच्या नवीन नात्याला एक आता सुरुवात झालेली असते. आणि ह्या फुललेल्या नात्याला मात्र आता ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये प्रवेश मिळतो की नाही, त्यांना जागा हक्काची मिळते की नाही, आणि त्यासाठी मात्र आता काय काय नवीन आता हे ट्विस्ट येतात नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये, हे आता बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.